मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने एलन मस्क यांच्या स्टारलिंक प्रोजेक्टला भारतात परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे। पक्षाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे। स्टारलिंक सारख्या खासगी कंपन्यांना उपग्रह आधारित इंटरनेट सेवेसाठी परवानगी देणे देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि डेटा सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते। स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट प्रोव्हायडर कंपनीला भारतामध्ये सेवा देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे, परंतु कम्युनिस्ट पक्षाने मात्र पहिल्यांदा भारतात कम्युनिस्ट पार्टी अशा आहे ज्यांनी थेट विरोध केलेला आहे। काय नेमकं कारण आहे? याचं कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या स्टारलिंक प्रोजेक्टला स्पेसएक्सच्या स्पष्टपणाने विरोध केलेला आहे आणि ती मान्यता काढून घ्यावी अशी मागणी केलेली आहे। त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे। ते असं की स्पेसएक्स ही जी कंपनी आहे ती एलॉन मस्क यांची आणि त्यांचा स्टारलिंक हा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टमुळे भारतातली इंटरनेट सेवा आणि त्याप्रमाणे भारतातले दूरसंचार किंवा टेलिकम्युनिकेशन याच्यामध्ये फार मोठे अधिकार हे या एलॉन मस्क यांच्या स्टारलिंककडे जाणार आहेत। याच्यामध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांशी त्यांचा करार होणार आहे। आता गंमत अशी आहे, याच्यातले 3-4 आक्षेपाचे मुद्दे आहेत। पहिला मुद्दा म्हणजे असा आहे की अशा प्रकारचं स्पेक्ट्रम ज्याला म्हणतो, म्हणजे संदेशवहन जे होतं त्या संदेशवहनांची कंपनसंख्येनुसार काही वर्गीकरण केलेलं असतं। त्या वर्गीकरणामुळे 2G, 4G, 5G हे इत्यादी आहे। जेव्हा 2Gचा अशा प्रकारे लिलाव न करता जेव्हा वाटप करण्यात आलेलं होतं UPAच्या काळामध्ये, त्यावेळेला त्याला तीव्र आक्षेप घेतला गेलेला होता आणि त्याच्यानंतर असं ठरवलं गेलं कुठल्याही दूरसंचार या अशा प्रकारच्या स्पेक्ट्रमचं जेव्हा वाटप करण्यात येईल ते लिलाव पद्धतीनंच करण्यात येईल। ती लिलाव पद्धती याच्यामध्ये वापरली गेलेली नाही। नंतर 4Gच्या वेळेला 5Gच्या वेळेला ती वापरली गेलेली आहे आणि त्याचे निश्चितपणे काही फायदेही झालेले आहेत। तेव्हा सगळ्यात पहिला आक्षेप आहे की याची लिलाव पद्धती तर वापरली गेलेली नाही। आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जिओ आणि एअरटेल यांनी अगदी नुकतीच काल परवापर्यंत या गोष्टीला आक्षेप घेतलेला होता, स्टारलिंकच्या या मान्यतेला, आणि अचानकपणे त्यांच्यामध्ये काय बदल झाला, हृदय परिवर्तन झालं का काय परिवर्तन झालं माहिती नाही, परंतु त्यांनी ही गोष्ट मान्य केली। त्याच्यामुळे याच्यावरचा संशयाचा जो ढग आहे तो अधिक गडद होतो। कारण असं काय घडलं अचानक? आणि त्याच वेळेला अमेरिकेचे राजकारण घडतं आहे की ज्या आक्रमकपणाने एलॉन मस्क आणि ट्रम्प हे भारतावरती अक्षरशः नाही जगावरती चाल करून येत आहेत। त्यांच्यातही अंतर्गत काही फाटलेला आहे, एक वेगळा मुद्दा आहे, परंतु या पार्श्वभूमीवरती यामध्ये काही राजकीय तडजोड सरकारने केलेली आहे का की जी जनतेला माहिती नाही? अपारदर्शक अशा प्रकारची काही वचनं दिलेली आहेत का? काही अपारदर्शक अशा प्रकारच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत का अशी शंका येते। कारण लिलाव पद्धती आणि यांचा विरोध याला पूर्णपणे डावलून हे करण्यात आलेला आहे। हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा की दूरसंचार आपल्या सगळ्या वहन यंत्रणेचं नियंत्रण किंवा त्याच्यातला प्रमुख भाग एका अमेरिकेसारख्या आणि त्याही एलॉन मस्क सारख्या एका आक्रमक शक्तीच्या हातामध्ये देणं ही देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक अशी गोष्ट आहे आणि म्हणून सुद्धा ते मागे घेणं आवश्यक आहे। तिसरा मुद्दा असा की भारताच्या दूरसंचार क्षेत्रामध्ये टेलिकम्युनिकेशन्समध्ये विशेषतः या स्पेक्ट्रम किंवा डेटामध्ये आज BSNLचा वाटा 8% आहे। अशी शक्यता आहे, निश्चितच होती की आणि याचा संधीचा फायदा सरकारने घ्यायला हवा होता की BSNLला सक्षम करून BSNLला ते तंत्रज्ञान देऊन किंवा घेण्याची संधी देऊन जर हेच केलं असतं तर अधिक चांगलं। हे म्हणजे स्पेसएक्सला बोलवून नव्हे, परंतु अन्य पद्धतीनं जर याचा विकास केला असता तर ते अधिक देशाला चांगलं ठरलं असतं। आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याला तीव्र असा आक्षेप घेतलेला आहे। हे देशविरोधी आहे, हे अपारदर्शक आहे आणि आर्थिकदृष्ट्या सरकारला घाट्यात आणणारं आणि लाखो कोटी रुपयाचं उत्पन्न बुडवणार आहे, म्हणून त्याला आमचा आक्षेप आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।